जीवन जगताना ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. मेहनत केली तर धन मिळतं. मेहनतीशिवाय जीवन जगताना पर्याय नाही. संयम ठेवला तर काम होतं. म्हणजे कधीही कोणतंही काम करताना शांत मनाने केलं तर ते पूर्णपणे होऊ शकतं. गोड बोललं तर ओळख निर्माण होते. म्हणून सगळ्यांबरोबर गोड बोलायला शिका. आदर केला तर नाव तयार होतं. कसं असतं बघा, आपण जर एकमेकांचा आदर ठेवला तर लोक आपला आदर ठेवतील. म्हणून कधीही कोणालाही आदरानेच बोलायला पाहिजे. तर ह्या फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवा. मेहनत, संयम, गोड बोलणे आणि आदर. ह्या जर तुम्ही गोष्टी आत्मसात केल्या तर जीवन जगणं एकदम सोपं होईल. सोपं म्हणजे आनंदानं जीवन जगणं एकदम सोपं होईल. आणि मस्त केरळची सकाळ सुरू झाली आणि सकाळी सकाळी आम्ही मंदिरामध्ये चाललो. रस्त्याचा व्ह्यू बघा. तर याला फिशचं जाळं असं म्हणतात, म्हणजे माशाचं जाळं. तर पूर्वी ह्याच्यातूनच मासं पकडायची. तर आता जरा वेगवेगळ्या पद्धती आल्यात, पण तरी पण त्याच्यातूनच मासं पकडले जातात इथं केरळामध्ये. आणि आम्हाला ज्या मंदिरामध्ये यायचं होतं त्या मंदिरामध्ये आम्ही पोचलो आहे. आज आम्ही दूरच्या मंदिरामध्ये आलो आहे, जरा जास्त लांब आहे आमच्यापासून. तर आम्ही सकाळीच निघालेलो आणि आत्ता बघा ह्या मंदिरामध्ये पोचले. तर हे मंदिरसुद्धा भरपूर प्रसिद्ध आहे आणि तीर्थयात्रेसाठी जेव्हा लोक सगळीकडे सगळ्या मंदिरामध्ये जातात त्यावेळेस ह्या मंदिराचं नावसुद्धा असतं. इथं आल्यानंतर त्यांची यात्रा पूर्ण होते. म्हणजे या मंदिरामध्ये त्यांना यावंच लागतं. तर या मंदिराला वाईक्याम टेम्पल असं म्हणतात. तर हे मंदिर वाईक्याममधलं शंकराचं मंदिर आहे आणि खूप वर्षपूर्वीचं हे मंदिर आहे. तर भरपूर भाविक इथं येतात. म्हणजे इथं ना केरळामध्ये मंदिरामध्ये तुम्ही कोणत्याही गेला तर भरगच्च गर्दी तुम्हाला दिसेल. तर ह्या मंदिरामध्ये कधी कधी आम्ही येतो. तर इथं बघा पूजेची थाली वगैरे रेडी आहे. आम्ही पूजेची थाली घेतली आणि आता पतीची पुष्पांजली काढायला गेलेत. तर मंदिराच्या आतमधला व्ह्यू असा आहे. म्हणजे आतमध्ये अजून एंट्री करायची. आवारामधला व्ह्यू असा आहे. मस्त शांत वाटतं, प्रसन्न वाटतं. इथं आल्यानंतर एक वेगळीच वाईब येते. आणि आता आम्ही जाणार आहे. बघू पुढे गेल्यानंतर कळते गर्दी भरपूर आहे. कारण पुढे जरा गेलं की लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि तिथे काही व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही. त्यामुळे मी फक्त बाहेरचा व्हिडिओ काढते. आणि आम्ही आत्ताच दर्शन घेऊन आलो आहे. दर्शन घेऊन आल्यानंतर मी हे बाकीचा राहिलेला व्हिडिओ काढते. जस्ट फुलं घेताना थोडासा काढलेला. तर कधीही आम्ही दर्शन घेतल्यानंतरच व्हिडिओ शूट करतो. तर आतमध्ये भरपूर गर्दी आहे, पण आतला काही व्हिडिओ काढू शकत नाही. त्यामुळे मी फक्त बाहेरचा काढते. तर हे मंदिर केरळमधल्या कोट्यम जिल्ह्यामध्ये येतं आणि महादेवाचं मंदिर आहे हे. तर भगवान शिवला समर्पित सर्वात प्राचीन आणि पवित्र मंदिरापैकी एक मंदिर आहे. तर या मंदिराला दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 8 एकर परिसरात पसरलेलं हे मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये पारंपरिक वास्तुकला आहे. असं वाटतं की इकडे बघावं की तिकडे बघावं, एवढं मस्त दृश्य आहे. आणि वास्तुकलेचं एक उत्कृष्ट नमुना आहे खरं तर. आतमध्ये गेल्यानंतर मस्त व्ह्यू आहे आणि इथं आल्यानंतर प्रसन्न पण वाटतं. कधी तुम्ही आलात तर या मंदिरामध्ये यायला विसरू नका. तर आता मस्तपैकी दर्शन झालं आणि आता आम्ही रिटर्न घरीच चाललो आहे. तर भरपूर दिवसातून हा व्हिडिओ आपला येतो आहे. कारण आता साखर आणि तेल सोडल्यापासून मी रोज तेच व्हिडिओ टाकत होते. तर आता म्हटलं की हा संडेचा आपण ब्लॉग टाकावा. आणि अजून बरेच व्हिडिओ टाकायचे राहिलेत पूर्वीचे. तर म्हटलं की आता एक एक टाकत जाऊया. तर घराकडे जाताना तुम्हाला रस्त्याचा व्ह्यूसुद्धा दाखवते. मस्त व्ह्यू असतो आहे. आणि इथं कसं आहे की हिरवळ जास्त आहे, त्यामुळे बघायला भारी वाटतं. तर हे झाड बघा. तर या झाडाला तुम्हाला पानं वगैरे दिसणार नाहीत. फुलांनी भरगच्च भरलेलं असं हे झाड आहे. तर त्या झाडाला कधी पण बहर आला तर पानं गळतात आणि फुलं फक्त राहतात. तर ती फुलंसुद्धा महत्त्वाची आहेत. म्हणजे कृष्णासाठी ती फुलं वापरली जातात. तर आता बघा आम्ही रस्त्याने चाललो आहे. असं जाताना असं वाटतं की आपण कुठल्या जंगलातून चाललो आहे की काय, एवढी घनदाट झाडी आहे इथं. आणि आता इथं आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी. कारण आता 11 वाजलेत. सकाळी आम्ही 7 वाजता घरातून निघालो आहे आणि भूक पण भरपूर लागले. म्हटलं की नाश्ता करून घ्यावा. तर आम्ही इथं आता बघू काय भेटते ते खातो आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला सर्व माहिती देणारे व्हिडिओज भेटतील. आम्ही केरळाचे पण टूरचे व्हिडिओज अपलोड करत असतो, महाराष्ट्राचे पण व्हिडिओज अपलोड करत असतो. तर इथं मसाला डोसा घेतला आहे, उडदाचा वडा आहे, सांबार, नारळाची चटणी आहे
आणि हे बघा मसाला डोसा, म्हणजे याच्या आतमध्ये मसाला असतो, त्याच्याबरोबर आपल्याला सांबार किंवा नारळाची चटणी देतात. अशी ही मसाला डोशाची थाली तयार असते. आणि आम्ही दोघांनी मसाला डोसा घेतला आहे, तर आधीने घी रोस्ट घेतला आहे. घी रोस्टमध्ये फक्त मसाला नसतो, त्याच्याबरोबर वड्या, सांबार, चटणी असं हे भेटतं. त्याच्याबरोबर टोमॅटोची चटणी पण भेटते. मस्त पोट भरून नाश्ता केला आणि आता रिटर्न आमची जर्नी सुरू झाली. तर जाताना रस्त्याचा व्ह्यू बघा, इथं थोड्या अंतरावरती तुम्हाला असं हे पाणी बघायला भेटेल. आणि केरळामध्ये असं फिरताना असं वाटतं की फिरतच राहावं, एवढं मस्त प्रसन्न वाटतं इथं. आणि केरळामध्ये येणं प्रत्येक जणाचं ड्रीम असतं. तर कधी तुम्ही केरळामध्ये आला तर ह्या सर्वांचा आस्वाद घ्या. खरंच केरळ खूप चांगलं आहे, फिरण्यासाठी पण छान आहे. कोणत्याही पॉईंटवर तुम्हाला जायचं असेल तर जस्ट रस्त्याचा व्ह्यू बघितला तरी तुमचं मन हॅपी होऊन जाईल, एवढे छान वाटतं इथं आल्यानंतर. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.